त्याच्यात असं ठरलेलं आहे की आपल्याला ते NGOs आणि MSW वाले पण आम्ही आता त्याचं सहकार्य देतो. आपण जागा पहिल्यांदा लोकेट म्हणजे आयडेंटिफाय करायची. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी साधारणपणे रोग आहे, डिसीजचं प्रमाण खूप जास्त आहे. त्या प्रमाणात आपण त्याच्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे एक स्टेमाचा आणि एक HLL म्हणून कंपनी आहे, स्टेमीचे आता तुम्ही ऐका. आता तुमच्यातर्फे काय ECG करणार आहे, ECG आणि HLL ब्लड हे होणार. त्यामुळं तुमचे दोनकडे असणार असेल. फक्त आपली मॅमध्ये 2 डॉक्टर्स, 3 डॉक्टर्स, 2 नर्स आणि सपोर्टिंग स्टाफ. आणि असं ठरवलं आहे की 100 ते 250 पेक्षा जास्त त्यात रुग्ण असं म्हणजे पेशंट्स नसणार आहे. आणि काय करायचं वेगळीकडं आपल्याला एक साईडचं नियोजन हां. ते पहिल्यांदा सध्या आम्हाला काय करा की सध्या तुमच्याकडून किती, कारण 40 आपल्याला म्हणजे 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 करायचे. तुम्हाला 40 करायचे टोटल त्या पिरियडमध्ये कॅम्प्स करायचे. तर तुम्हाला आठवड्यातून किती करता मग ते रेट टाकवा ना तुम्ही. हां, फक्त ते शिबिर म्हणजे त्याच्यात ह्यांना कॉर्डिनेट करावं लागेल. एक कमिटी नेमलेली आहे प्रत्येक ठिकाणी. तर प्रत्येक निरीक्षक आणि डॉक्टर्स आपले हे सगळे त्याच्यावर कमिटी आहे. मेडिकल कॉलेज वगैरे आहे त्याच्यावर. फक्त धर्मादायाचं नाही आहे, हा पूर्ण शासनाचं आहे ॲक्च्युली. संख्या किमान 40 तरी झाली पाहिजे. तुमच्याकडे त्यांच्याकडे 100पेक्षा जास्त असेल, कमी काय डॉक्टर्स का? नाही बेड्स आमचे 172 बेड्स हॉस्पिटल. 100पेक्षा जास्त 3 डॉक्टर्स, 3 नर्स आणि 1 अटेंडंट फक्त एका दिवसाचे जास्त द्यायचे. मला जास्त द्यायचं तर जास्त देऊ शकतात. मला 40 कॅम्प किमान घ्यायचे. आणि माननीय धर्मादायुक्त कार्यालय मुंबई तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय तथा विधी व न्यायमंत्री उपमुख्यमंत्री राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या समन्वयाने तसेच माननीय धर्मादायुक्त मास्टर राज्य मुंबई श्री कलोती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कम्युनिटी हेल्थ कॅम्प आयोजन करण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. आणि त्या निर्देशानुसार शासनाचे विविध विभाग यांच्या समन्वयातून हे समुदाय आरोग्य शिबिरे राबवण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने याचा कालावधी दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या 2 महिन्यांचा असेल. आणि या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये रुग्णसंख्या 100 ते 250 या मर्यादेमध्ये हे शिबिर आयोजन करायचे आहेत. आणि या आयोजनासाठी शासनाचे DCM कार्यालय, धर्मादायुक्त कार्यालय तसेच नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज, धर्मादाय रुग्णालय आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPGY योजना राबवित असलेले हॉस्पिटल यांच्या माध्यमातून जवळपास महाराष्ट्रभरामध्ये 25,000 कॅम्प्स यांचं नियोजन असणार आहे. आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किमान 100पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांनी 40 कॅम्प या 2 महिन्यामध्ये आयोजित करायचे आहेत. तसेच ज्यांची बेड संख्या हॉस्पिटलची ही 50 ते 100 असेल त्यांनी 30 कॅम्प किमान राबवायचे आहेत. त्यानंतर ज्यांची बेड संख्या ही 50पेक्षा कमी असेल त्यांनी 20 कॅम्प या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये राबवायचे आहेत. यासाठी जिल्हाभराचे समन्वयक, विविध शासकीय विभागाचे प्रमुख प्रतिनिधी, नोडल ऑफिसर
हे आपणास मार्गदर्शन करणार आहेत आणि हा धर्मादायुक्त कार्यालयाचा तसेच महाराष्ट्र शासनाचा तसेच उपमुख्यमंत्री कार्यालय विशेष मदत कक्ष मंत्रालय मुंबई यांच्या सहकार्याने जो उपक्रम आपण राबवणार आहोत, तर या सर्व धर्मादाय रुग्णालये तसेच धर्मादाय संस्था न्यास यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवा असे या ठिकाणी मी आवाहन करतो.